आर्यन स्पर्धा परीक्षा कट्टामध्ये आपलं स्वागत आहे. महा TETमध्ये आपण 2013चा जो पेपर झाला TETचा, तर त्यामध्ये जे मराठीचे प्रश्न आले होते त्यामधले काही आपण आज प्रश्न अभ्यासणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण बघूयात पहिला प्रश्न. 2013मध्ये जो TETचा पेपर झाला आहे ना, त्यातले हे PYQs आहेत हे सगळे काही. तर त्याच्यामधला हा पहिला प्रश्न. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे मूड्स. म्हणजे हे मूड्स जे आहे ही साहित्यकृती म्हणजे कविता संग्रह आहे त्यांचा, आणि त्यांची नागनाथ कोत्तापल्ले यांची मूड्स ही पहिलेच कविता संग्रह होता, त्यामुळे त्याला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. त्याचं उत्तर आहे मूड्स. दुसरा प्रश्न. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर मी तुम्हाला ऑप्शन नाही दिले, डायरेक्ट उत्तर दिले. तर त्याचं उत्तर येतं नाविन्य. जयंताने मध्येच विचारले, कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्ह आली आहेत? तर हे कोण होते याच्यामध्ये किती विरामचिन्ह आलेले आहेत हे बघायचं आपल्याला. हा एक आणि हा एक आणि हे किती झाले आपले? 3. तर ह्याचं उत्तर येणार आहे 3. तर चौथा प्रश्न बघूया आपण. समानार्थी शब्द लिहा. मी ऑप्शन आहे 4, पण मी तसं दिलेलं नाही, डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे. सोपं जावं म्हणून मोठा व्हिडिओ बनतो म्हणून नाही केले मी असं, डायरेक्ट उत्तर तेवढे दिलेले आहेत. तर समानार्थी शब्द लिहामध्ये अश्व दिले शब्द आणि त्याचा आपल्याला समानार्थी शब्द लिहायचा होता, तर त्याचं उत्तर आहे वारो. 5वा प्रश्न. जहाल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. जहाल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो मवाळ. पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोंड डॅश डॅश. म्हणजे ही जी म्हण आहे ती ही म्हण आपल्याला पूर्ण करायची. तर कोणती म्हण आहे? पदरी पडले झोंड आणि हसून केले गोड. तर ही म्हण अशी पूर्ण होते. नंतर 7वा प्रश्न. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? तर आपल्याला काय विचारले की ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच शब्दाचा बोध होतो किंवा तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो, त्या कोणतं समास म्हटलं जाते? त्याला बहुव्रीही समास असे म्हटलं जातं. त्यात 8वा प्रश्न. भाववाचक नसलेले नाम कोणते असं विचारलं आहे. तर भाववाचक नाम स्वतंत्र, हा याला स्वतंत्रता असं लागलं असलं तर याला भाववाचक नाम पडलं असतं, पण हे शब्द स्वतंत्र आला त्यामुळे त्याला भाववाचक नाही असं म्हणू शकतो. 9वा प्रश्न आहे. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात असं विचारले आपल्याला. तर ते दृष्टांतावर पडतात. आता 10वा प्रश्न आहे. पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. तर मुलांनी आज्ञा पाळावी यामधलं जे आहे हे कुठल्या विभक्तीत आले असं म्हटले तर हे तृतीय अनेकवचनी आहे. तर हे तृतीय अनेकवचनी या विभक्तीमध्ये हे वाक्य आलेलं आहे. तर आजचे हे 10 प्रश्न आहेत. 30 प्रश्न येतात. तर त्या 30 प्रश्नामध्ये मी 10 प्रश्न आज घेऊन आलेले आहे. तर तुम्हाला हे जर आवडत असेल असं सेशन, तर मी आणखी प्रश्न वाढवेल PYQsमधून, म्हणजे झालेले जे पेपर आहे TETचे त्यातले मी प्रश्न असेच घेता येईल. आता तुम्ही जर आवडत असेल तर लाईक करून मला तसं सांगा, कमेंट करा.